आपल्याला सारखा प्रश्न पडतो की बाळाच्या मुवमेंट्स इतक्या महत्वाच्या काय? बाळाच्या मुवमेंट्स म्हणजे बाळ आतमध्ये निरोगी, हेल्दी असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे प्रेग्नन्सीत बेबी मुवमेंट्स बघणं ही आपली जबाबदारी आहे. मुवमेंट आपल्याला साधारण 18 ते 24 आठवड्यापर्यंत कधी जाणवतात. जर आपली पहिलीच वेळ असेल तर मुवमेंट्स उशिरा जाणवतात. जर आपली दुसरी गर्भधारणा असेल तर ह्या मुवमेंट्स थोड्याशा लवकर जाणवू शकतात. प्रत्येक बाळाचा एक पॅटर्न असतो. म्हणजे कुणाचं बाळ झोपायच्या आधी जास्त हलतं, कुणाचं जेवायच्या आधी हलतं, कुणाचं जेवल्यानंतर हलतं, कुणाचं रेस्ट करताना हलतं, कुणाचं सकाळी जास्त उठताना हलतं. तर प्रत्येक बाळाचा एक पॅटर्न असतो. तर तो पॅटर्न व्यवस्थित फॉलो होतोय की नाही हे सुरुवातीच्या दिवसात बघायचं असतं. सुरुवातीच्या दिवसात इतक्या असंख्य हालचाली असतात ते काउंट करणं पण अवघड असतं. जेव्हा बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं तसे त्याच्या मोमेंट्स कमी कमी होत जातात. अशा वेळेला दिवसाच्या ठराविक वेळी आपल्याला मोमेंट्स बघायचे असतात. म्हणजे जेवणानंतर किंवा झोपेच्या आधी. जेवणानंतरच्या 1 तासात बाळ 4 वेळा जरी हललं तरी ते आपल्यासाठी पुरेसं असतं. पण 6 ते 8 तास बाळ हललंच नाही तर लगेच आपल्याला डॉक्टरांकडे जायला लागतं. तिथे डॉक्टर आपल्याला NST किंवा बाळाच्या हार्टबीटची तपासणी करतात. पण जनरली जेवणानंतर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या 1 तासात जर बाळ 4 वेळा हललं तरी ते आपल्याला पुरेसं असतं. बाळ व्यवस्थित हलतंय याचा अर्थ बाळ आतमध्ये आनंदी आहे, हेल्दी आहे हा संकेत असतो.